दीपक माने परिवाराच्या वतीने बाळे येथील NK किड्स स्कूलमध्ये दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। भाविकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला। सकाळपासूनच शाळेच्या आवारात भक्तांची ये-जा सुरू होती। दुपारी 12 वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींच्या मूर्तीवर गुलाल अर्पण करण्यात आला। त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। बाळे तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। संध्याकाळी 6 वाजता पाळणा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। श्रींच्या पाळण्याला सुगंधी फुलांनी सजवण्यात आले होते। आरती, नामस्मरण आणि भजनांच्या निनादाने सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण भरून राहिले। या कार्यक्रमात चौपाड्यातील महिला भजनी मंडळांनी विशेष सहभाग नोंदवला। त्यांच्या भक्तिमय गजराने सोहळ्यास अधिकच मंगलमय आणि भक्तिरसपूर्ण रंग चढला। संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक दीपक माने यांनी केले होते। त्यांच्या पुढाकारामुळे दत्त जन्मोत्सव सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिपूर्ण आणि उत्साहमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सालाबदाप्रमाणे यंदाची हे वर्षी मी मोठ्या उत्साहाने, मोठ्या थाटाने श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव हा मी या ठिकाणी भाविकांना महाप्रसाद देऊन व भजनी मंडळांची साथ घेऊन या ठिकाणी हा जन्मोत्सव मी साजरा करतो। या ठिकाणी भजनी मंडळ, चौपाट विठ्ठल मंदिर व तसेच सलगर वस्ती भजनी मंडळांचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे मोठ्या उत्साहाने। व तसेच भाविकांना या ठिकाणी महाप्रसाद आम्ही देतो दरवर्षी। आणि हे साजरा करत असताना अनेकांचं मला या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभलं। ही शाळेच्या माध्यमातून म्हणजे विकास कस्तुरे सर यांचं मला मोठं योगदान आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही शाळा मला मोफत या ठिकाणी दिली जाते। तसेच सन्माननीय नगरीचे राजाभाऊ आलुरे यांचंही मला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर संतोषजी जाधव, अभिजित जाधव यांचंही मला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। तसेच अमितजी राऊत व तसेच शिवराजदादा गायकवाड या सर्वांचं मला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। त्यांचं मी शतशः ऋणी आहे, आभारी आहे। असंच माझ्या मागं स्वामींचं पाठबळ व सर्वांचं पाठबळ राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करतो। समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार। आमच्या चौपाट विठ्ठल मंदिरा भजनामध्ये रामनवमी साजरी होती, तुकाराम बीज साजरी होती, नवरात्र साजरं होतं। जिथं परगावी आम्हाला बोलावतात तिथं सगळे आम्ही हिरिरीने भाग घेऊन सगळे मिळून जातो। आणि जिथं काही नाही तरी सगळीकडे आम्ही दर आठवड्याला आमचं भजन असतं। दर बुधवारी एकादशीला चौपाट विठ्ठल भजन असतं दर महिन्याला। स्वामी समर्थ। आमचं चौपाट विठ्ठल महिला भजनी मंडळ आहे। 2007 पासून आम्ही सेवा करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला बोलवतात। वर्दी असते की बाबा वास्तुशांती आहे, अगदी 10व्या 13व्याला सुद्धा आम्ही निसंकोचपणे जातो। ही सेवा आहे म्हणून करतो आम्ही। आता हे दरवर्षी आम्हाला बोलवतात, संधी देतात, त्याबद्दल पहिले त्यांचे आभार। मी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। दर सालाबादप्रमाणे आम्हाला माने परिवार हे दरवर्षी आम्हाला भजनासाठी बोलवतात, महाप्रसाद देतात। आम्हाला गाणगापूरला जाणं होत नाही, पण आम्हाला इथं दत्त जन्म उत्सव आम्ही साजरा करतो आनंदाने। दरवर्षी आम्हाला अशीच सेवा घडावी माने परिवारातर्फे हीच आमची अपेक्षा आहे।